विगर कंपनीचा प्रतिनिधी. दरवेळेप्रमाणे आजही मी शेतकऱ्यांच्या फील्ड व्हिजिटसाठी गेलो असता. मला आज जरा नवीन प्रॉब्लेम बघायला भेटले, वाटलं तुमच्याशी शेअर करावं. यावेळेस जो काही शेतकऱ्यांकडे मी गेलो असता, मला असं जाणवलं की काही झाडं पिवळे पडलेले होते. ज्या शेतकऱ्यांनी हवा, आपण प्रत्येकच जण तसंच करतो की जी हवा आणि झाडं इकडे तिकडे पडू नये, सेंटरमधनं मोडू नये, यासाठी आपण शेतकरी त्याला माती लावतो. आता काही भागामध्ये त्याला गळे दाबणे म्हणतात, ज्या त्या भागानुसार त्याला अलग अलग शब्द आहेत. पण ते बघितलं असता, ज्या ठिकाणी जास्त गळे दाबलेले आहेत त्याच ठिकाणी मला झाडे पिवळे बघायला भेटले, आणि ज्या ठिकाणी दाबलेलं नव्हतं त्या ठिकाणी झाडं हिरवे वगैरे चांगले होते. तर असं लक्षात आलं की गळे दाबल्यामुळे हा प्रॉब्लेम कुठेतरी झालेला आहे. गळ दाबल्यामुळे झाडाला हवा खेळती राहत नाही, आणि जे काही टेम्परेचर जास्त प्रमाणात वाढतंय सध्या, दिवसांदिवस आपण बघतो की टेम्परेचर खूप वाढतंय. टेम्परेचर वाढल्यामुळे मल्चिंग जास्त प्रमाणात तापते, आणि जी मल्चिंग तापते त्या तापलेल्या मल्चिंगमुळे जी हवा आतमध्ये राहते गरम, तर त्यामुळे झाडाला कुठेतरी प्रॉब्लेम होतो, आणि हवा खेळती न राहिल्यामुळे न्यूट्रिशन अपटेकलाही प्रॉब्लेम होतो. आणि आपण आता नवीन प्रॉब्लेम बघायला भेटतो आपल्याला, करंडा पडणे, झाड जे खोड आहे छोटे छोटे त्याला पिवळे पडणे. तर हे जे काही प्रॉब्लेम दिसतो, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे झिंक फेरस डिफिशियन्सी, काही ठिकाणी मायक्रोन्यूट्रन डिफिशियन्सी आपल्याला लगेच पाहायला मिळते शेतामध्ये. त्यामध्ये आमचं अल्बर्ट सोल्युशन नावाचं जे काही खत आहे, याच्यामध्ये टोटल 12 अन्नद्रव्य एकत्र येतात. जसं पाहायला गेले की प्रायमरी, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रनचं कॉम्बिनेशन आहे, आणि बॅलन्स स्वरूपात आल्यामुळे झाडांना रिझल्ट येतो. झाडांचा सर्वांगीण विकास होतो, झाडांची वाढ, झाडांचे फुटवे, झाडांचा पिवळेपणा वगैरे सगळ्या प्रॉब्लेमवरती एकच उपाय आहे की अल्बर्ट सोल्युशन सोडणे.